संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझी ही तक्रिती सकळ, तेने हा गोपाळ कृपा करी. भागलिया मज वाहतील कडिये, भागलिया मज वाहतील कडिये, त्यांचे निजोडे सर्व सुख, तेची माझी ही तक्रिती सकळ, देणे हा गोपाळ कृपा करी. तुका म्हणे शेष घेईन आवडी, तुका म्हणे शेष सेविन आवडी, वचन न मोडी बोलिले ते, तेची माझी ही तक्रिती सकळ, तेने हा गोपाळ कृपा करी. पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम मन, पांडुरंगा करू प्रथम मन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे आ, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे
तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। राधे मेरी स्वामिनी, मैं राधे जी को दास, जन्म जन्म मोहि दीजिए श्री वृंदावन को वास। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल विठ्ठल. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझी हित करीती सकळ, तेने हा गोपाळ कृपा करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग, महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती, वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असे असणारे सदेह वैकुंठाला जाणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा अभंग आज या ठिकाणी निरूपणा करता किंवा सेवेसाठी आपण या ठिकाणी निवडलेला आहे. विठ्ठल कार्यक्रमाचं आयोजन काय, कार्यक्रमाचं प्रयोजन काय हे सर्वांना ज्ञात आहे, परंतु त्या ठिकाणी वक्त्याचं सांगणं हे कर्तव्य असतं, म्हणून त्या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करते. आज या ठिकाणी श्री सिद्धेश्वर देवस्थान शिवनगर महाशिवरात्र महाउत्सव आणि अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 17 आणि या 17व्या वर्षातील द्वितीय दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प या ठिकाणी माझ्या वाट्याला आलेलं. झोपले की काय बोलत चला. दुसऱ्या दिवसाचे कीर्तनरूपी पुष्प या ठिकाणी माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलेलं आहे. त्याचप्रमाणे ही सेवा करण्याची संधी मला सर्वच या ठिकाणी भाविक भक्तगण असतील, त्याचप्रमाणे शिवनगर सर्व भक्तगण असतील त्यांच्या निमित्ताने आणि त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने मला ही सेवा करण्याची संधी कोणामुळे प्राप्त झाली तर मी कीर्तनाला यायचे जेव्हा हरिभक्त पारायण आदरणीय लबडे महाराज यांची कथा असायची तेव्हा मी लहान होते, खूप लहानपणापासून इथं कथा ऐकायला यायची, पण असं कधी मनात आलं नव्हतं की इथं सुद्धा कीर्तनरूपी सेवा करायची कधीतरी संधी मिळेल म्हणून. पण गोड नियोजनामध्ये आणि गोड प्रयोजनामध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह खऱ्या अर्थाने तुमची जी सप्ताहाची वेळ आहे ना ती थोडीशी चेंज करायला पाहिजे. कारण कथा आहे ना, जेव्हा मी लहानपणी यायची ना तेवढी एवढी पब्लिक असायची, एवढी पब्लिक पर गेटच्या बाहेर माणसं असायची. पण आता ते कसा 7 ते 9 टायमिंग असला तर बरोबर कीर्तनाला माणसं, तुम्हाला कळलं आहे ना पुढचं, कीर्तनाला माणसं बरोबर येतात, पण ते जरा 8:30 ते 10:30 असं म्हटलं की पुढं रेंगळत चालतं. आधी जेवण करून घरी जाऊन झोपतात मग ते. हां, तर मग कीर्तनरूपी सेवेकरता उपस्थित असणारे सर्वच त्या ठिकाणी गुणीजन मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या कीर्तनरूपी सेवेला साथ करण्याकरता उपस्थित असणारे 4ही गायनाचार्य आज या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने काही ठिकाणी असं वाटतं की 2 तास 7 नाही तर 7:30 का काय असं वाटतं, पण खऱ्या अर्थाने इथं 1 सोडून 4 गुणीजन मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने आदरणीय ज्यांचं मी प्रथमतः नाव घेते, गुरुवर्य ज्यांनी मला या खऱ्या अर्थाने नारदाच्या गादीवरती उभा केलं आणि आज माझ्या प्रत्येक जवळपास कीर्तनांना गायनाची साथ संगत करण्याकरता उपस्थित असतात. आदरणीय गुरुवर्य हरिभक्त पारायण ज्यांचा इतका गोड कंठ आहे, तुम्हाला सगळ्यांना वेड लावलं असेल कालच्याच दिवशी, नाहीतर 16 वर्ष झाले तुमच्याकडे ते बाबा आहेत, हो की नाही? कोण? अनिलजी महाराज गरुड, सगळ्यांच्या परिचित असणारं गोड व्यक्तिमत्व बाबा आज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. त्याचप्रमाणे आज गायनाची साथ संगत करण्याकरता उपस्थित असणारे आदरणीय गुरुवर्य आत्ता ज्यांनी गोड त्या ठिकाणी चाल म्हटली आणि माझ्या इथं जेवढी उपस्थित आहेत ना मंडळी, ह्या गादीवरती जेवढी मंडळी उपस्थित आहेत ना ती सगळी माझी माणसं आहेत. आता तू म्हणसाल माझी माणसं म्हणजे काय, घरातलीच आहेत हा असं म्हणायला काही हरकत नाही, कारण ही सगळी माझ्या सगळ्या कीर्तनाला उपस्थित असतात, फक्त बाहेर गावी गेलं तर नसतात.
असे आदरणीय गुरुवर्य त्या ठिकाणी गोड ज्यांचा कंठ आहे असे आदरणीय रवींद्र महाराज आव्हाड सुद्धा ज्या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. गोड व्यक्तिमत्व आहे ते सुद्धा. आणि आदरणीय त्या ठिकाणी अगोदर मृदुंग वाजवत होते पण आता गायनाची सुद्धा हळूहळू साथ संगत करायला लागले. माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे आदरणीय कानिपनाथ महाराज पंडित सुद्धा ज्या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे आदरणीय वाघ महाराज हो ना कृष्णा महाराज हा वायकर हा रायकर आमचे महाराज सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहे. खरं म्हणजे आमचा पहिला प्रसंग आमच्याच गावात आला होता आत्ताच. पण ते काय रोज नवीन माणसं भेटतात आणि ते सारं डोक्यावरून जाते. पण आमचे आदरणीय गोड व्यक्तिमत्व असणारे आणि बाबांच्या संस्थेतील छोटी छोटी बालगोपाळ सुद्धा आहेत. नाव काय भक्ती वेदांत गुरुकुल. या गुरुकुलातील छोटी छोटी बालगोपाळ सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहे. किती गोड गोड आवाज तुमच्यापर्यंत येतो ना. किती गोड गोड छान छान श्लोक म्हणतात. नाहीतर आपली पोरं काय करतात घरी आत्ता कार्टून लावून देतात तुम्ही हो ना. मोटू पतलू अजून तारक मेहता काही काही बघायला देतात त्यांना घरी. पण कीर्तनाला घेऊन येत नाही. पण ही छोटी छोटी बालगोपाळ आज या ठिकाणी इतक्या सुंदर 2 तास उभा राहून पावल्या खेळतात कीर्तनामध्ये आणि सगळ्या लोकांचं मन वेधून घेतात. अशी छोटी छोटी बालगोपाळ सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय गुरुवर्य या ठिकाणी वेदांताचार्य आमचे आदरणीय राम महाराज सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सर्व टाळकरी मंडळी असतील, विणेकरी दादा असतील, चोपदार दादा असतील, त्याचप्रमाणे हार्मोनियम वादक असतील, त्याचप्रमाणे मृदुंगाचार्य आमचे गुरुबंधू आदरणीय या ठिकाणी हरिभक्त पारायण. इतका सुंदर ज्यांचा मृदुंग वाजतो ते मृदुंगावरती त्या शाईपुडीवरती थाप जर पडली ना तर सारखं ऐकत राहावंसं वाटतं इतका. आणि जसं ते मृदुंगाचा हात मृदुंगाला लागणारा जो हात आहे तसा तो गोड आहे ना तसा त्यांचा स्वभाव सुद्धा फार गोड आहे बरं का. इतका गोड आहे ना इतका गोड आहे की समोरच्याला लगेच आपलंसं करतात. आणि हा जर सप्ताह तुम्ही जर दिला ना तर पुढच्या वर्षी सुद्धा तुम्ही त्यांना सप्ताह देणार. इतकं गोड व्यक्तिमत्व. आमचे आदरणीय दादा सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे विकास दादा सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित असणारे आदरणीय आमचे सांगळे दादा असतील, त्याचप्रमाणे गायनाचार्य अतिशय गोड ज्यांचा कंठ आहे आणि निर्मळ मनाचे निर्मळ व्यक्तिमत्व आणि माझे गुरुवर्य या ठिकाणी हरिभक्त पारायण कल्याण महाराज मुरकुटे सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. आता सगळ्यांची काही मी नावं घेत नाही. कीर्तन झाल्यावर लिस्ट बनवते मस्त. कीर्तनामध्ये विचार करते आणि शेवटी नावं घेते. विठ्ठल विठ्ठल त्यांचंच नाव आहे ना विकास अवसरे दादा. फक्त ते त्यांचं चॅनलचं नाव मला आठवणं म्हणून त्यांचंच वारकरी व्यासपीठ या यूट्यूब चॅनलचे आज दोनही बंधू आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझी हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. अतिशय गोड असा अभंग आज या ठिकाणी निरूपणाकरता मी घेतलेला आहे. या अभंगातून महाराज त्या ठिकाणी इतकं गोड प्रतिपादन करून सांगतात, इतकं गोड वर्णन करून सांगतात. काय सांगतात? संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. महाराज या ठिकाणी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये प्रतिपादन करून सांगतात की संताची पायी हा माझा विश्वास आणि सर्व भावे दास झालो त्यांचा. महाराज सांगतात की मी संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला, नवे विश्वासच नाही तर मी त्यांना त्या ठिकाणी शरण गेलो, असं अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज प्रतिपादन करून सांगतात. तेची माझी हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात की तेची माझी हित करीती सकळ. तुमच्या आणि माझ्या हिताचा विचार जर करायचा असेल ना तर तो कुणाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होणार आहे तर सांगताना वर्णन करून सांगितलंय. कुणाच्या माध्यमातून होणार?
संतांच्या माध्यमातून, संतांच्या सानिध्यातून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त होणार आहे. महाराज सांगतात, भागलिया मज वाहतील कडिये त्यांची निजोडे सर्व सुख. महाराज सांगतात की जो शिनलेला भागलेला जो कोणता माझा भक्त आहे, तो भक्त जेव्हा भगवान परमात्म्याचं नाव घेतो आणि संतांच्या संगतीमध्ये जातो ना, तेव्हा भगवान परमात्मा त्याला कडेवरती सुद्धा उचलून घेतात, असं अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात. आणि शेवटच्या चरणामध्ये प्रतिपादन करून सांगतात, तुका म्हणे शेष घेनावडी वचन नमुडी बोलिले ते. महाराज प्रतिपादन करतात की तुका म्हणे शेष घेईन आवडी किंवा तुका म्हणे शेष सेवीन आवडी आणि वचन नमुडी बोलिले ते. तो भगवान परमात्मा कडेवरती तर उचलून घेतोच, पण याच्याही पुढे सांगितलं की जर आपण त्याचं नामस्मरण या पवित्र कंठाने करू ना, तर भगवान परमात्मा आपलं उष्ट सुद्धा खायला नाकारत नाही. म्हणून काय करायचंय, संताची ये पायी हा माझा विश्वास. संतांच्या चरणावरती विश्वास ठेवायचा. जेव्हा संतांच्या चरणावरती आम्ही विश्वास ठेवू ना, तेव्हा भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ. संपला आपलं कीर्तन. विठ्ठल विठ्ठल.